या क्षणाची मोठी बातमी येते. पुण्याहून अपहरण झालेल्याचा संशय व्यक्त करण्यात येणारे ते तीनही तरुण आणि त्यांची आता सुटका झाली आहे. पुण्यातल्या तिन्ही मुलांची सुटका झालेली आहे. पुण्यातून भारत जोडो यात्रेसाठी सायकलने निघालेल्या त्या तीन मुलांना चिंतलनार कॅम्पमध्ये सोडण्यात आले. 5 दिवसानंतर या मुलांची सुटका झाली आहे. चिंतलनार कॅम्पमध्ये तिन्ही मुलांना सोडण्यात आलंय. नक्षलींच्या ताब्यातून तिघांची सुटका झाली आहे. श्रीकृष्ण शेवाळ, विकास वळके आणि आदर्श पाटील हे आता सुटले आहेत. सुटकेचा निश्वास त्यांच्या कुटुंबियाने आणि या सगळ्या मिशनने आता सोडला आहे. अखिलेश हळवे आपल्यासोबत आहेत. अखिलेश, त्या तीनही मुलांचं अपहरण झालं असं वाटत होतं, पण त्यांना आता सोडण्यात आलंय. सविस्तर सांगा. खरी खरी माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे हे सगळे युवक जे पुण्यातून निघाले होते या पूर्ण भागाचा दौरा करून हे पूर्ण भाग समजून घेण्याकरता तिघांचं 29 तारखेला डिसेंबरला अपहरण झालं होतं आणि तिघांनी सुमारे 5 दिवस नक्षलवाद्यांनी आपल्या कस्टडीत ठेवलं होतं. आज 12 वाजता तिघांची सुटका झाली आहे आणि चिंतलनार हे जे सुकमा जिल्ह्यामधलं छत्तीसगड राज्यातलं एक जो पोलिसांचा कॅम्प आहे, त्या कॅम्पला 12 वाजता सगळे तिघे सुखरूपपणे पोहोचले आहेत. त्यामुळे एक मोठे यशस्वी एक पूर्ण प्रकरण झालंय आणि ज्या प्रकारे 5 दिवस नक्षलवाद्यांच्या कस्टडीत राहून हे सगळे बाहेर आले तर अतिशय महत्वाची घटना आहे. गेले 5 दिवस पूर्ण राज्य श्वास रोखून बघत होतं त्यांच्याबद्दल काय पूर्ण पुढे माहिती येते, पण एक आता चांगली बातमी आली आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पूर्ण भागाचा भाग समजून घेण्याकरता हे युवक तिथे निघाले होते. सगळे कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत आणि ह्याच्या आधी मागच्या वर्षी ते गडचिरोलीला गेले होते. अशा प्रकारे त्यांनी दौरा केला होता आणि अजून पूर्ण जो छत्तीसगडचा भाग आहे तो समजून घेण्याकरता म्हणून ते ह्या पूर्ण मोहिमेवर निघाले होते आणि 20 डिसेंबर ते 10 जानेवारी असं त्यांचा पूर्ण मोहिमेचा भाग होता. या दौऱ्यात त्या 2 राज्यामध्ये फिरणार होते, पण 29 डिसेंबरला सकाळच्या सुमारास या सर्वांचं अपहरण झालं. सुकमा जिल्ह्यातूनच अपहरण झालं आणि गेले 5 दिवस ते त्यांच्या नक्षलवाद्यांच्या तावडीत होते. आज त्यांना सुटलंय. त्यामुळे एक महत्वाची घटना घडली आहे आणि हे तिघेही युवक जे आहेत पुण्यातले ते अगदी सुखरूप आहेत, सुरक्षित आहेत. नक्कीच धन्यवाद अखिलेशच्या माहितीबद्दल. चिंतलनार कॅम्पमध्ये तिन्ही मुलांना सोडण्यात आलंय. खरं तर पुण्याचे 3 मुले ही तरुण हे भारत जोडो अभियानासाठी निघाले होते. मात्र साधारण छत्तीसगडच्या परिसरात गेल्यानंतर ही मुलं त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नेमकी मुलं गेली कुठे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ही सगळी मुलं आता सुखरूप मिळालेली आहेत. चिंतलनार कॅम्पमध्ये या तिन्ही मुलांना सोडण्यात आलेलं आहे. काही क्षणातच आपल्या पालकांशी, आपल्या आयोजकांशी ते संपर्क करणार आहेत. या क्षणाची मोठी बातमी. पुण्यातून भारत जोडो यात्रेसाठी सायकलने निघालेल्या त्या 3 तरुणांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं. मात्र त्यांना आता सुखरूप सोडण्यात आलं. हे तरुण सुरक्षित असल्याची माहिती काही वेळापूर्वी झी मीडियाच्या सूत्रांनी दिली होती. आदर्श पाटील, विकास वळके, श्रीकृष्ण शेवाळे अशा मुलांची नावं आहेत. छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याच्या बसगुड्डा येथून नक्षलवाद्यांनी या तरुणांचं अपहरण केल्याचं बोललं जात होतं. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक SRP कलुरी यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली होती आणि त्याचंच यश मानलं जातं. भारत जोडो अभियानांतर्गत शांतीचा संदेश देण्यासाठी पुण्यातून छत्तीसगड मार्गे ओडिशातील मलकानगिरी इथं जाण्यासाठी हे तरुण निघाले होते. 20 डिसेंबरला ते पुण्याहून निघाले होते. 10 जानेवारीला मलकानगिरी ते भारत जोडो यात्रेला पोहोचणार होते. मात्र आता ते सुखरूप पोहोचले आहेत. छत्तीसगड ओडिशा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातल्या बसगुडा परिसरातच त्यांचं अपहरण करण्यात आल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत होता आणि त्यानंतर ही सगळी चौकशीची आणि त्यांच्या तपासाची सूत्र वेगात फिरू लागले. नक्षलींच्या ताब्यातून या तिघांची सुटका झाली आहे. पुण्यातल्या तिन्ही मुलांची सुटका झाली आहे. भारत जोडो यात्रेसाठी पुण्याहून निघालेले हे तरुण होते. चिंतलनार कॅम्पमध्ये या तिन्ही मुलांना आता सोडण्यात आले. नक्षलींच्या ताब्यातून या तिघांची सुखरूप सुटका झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी, कुटुंबियांनी आणि आयोजकांनी या सगळ्याचा सुटकेचा निश्वास टाकला आहे. भारत जोडो अभियानासाठी निघालेल्या मलकानगिरी इथे जाण्यासाठी निघालेल्या पुण्यातल्या 3 तरुणांची सुखरूप सुटका झाली आहे. पण या निमित्तानं संपूर्णपणे नक्षलवाद्यांचा त्यांच्या भागातनं शांतपणे कोणी मार्गक्रमण करू शकतं का, हाही प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा पद्धतीनं भारत भ्रमंती करणाऱ्या तरुणांच्या बाबतीत हा अनुभव आला आहे. चिंतलनार कॅम्पमध्ये जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो, सुकमा छत्तीसगड परिसरातल्या भागात या ठिकाणी पोलिसांपर्यंत ते पोहोचतील, सुखरूप पोहोचतील याची नक्षलवाद्यांनी पूर्णपणे तयारी केल्याचं आपल्याला दिसतंय. श्रीकृष्ण शेवाळे, विकास वळके
चिंतलनार कॅम्पमध्ये या तिन्ही मुलांना सोडण्यात आले. खरं तर सकाळपासून या 3 मुलांचं नेमकं काय झालं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र या क्षणाची पहिली मोठी बातमी येते आपल्याकडे. चिंतलनार कॅम्पमध्ये भारत जोडो अभियानासाठी गेलेल्या 3 मुलांना सोडण्यात आलंय. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. श्रीकृष्ण शेवाळे यांचे पालक, त्यांचे वडील आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. शेवाळे सर, आपला मुलगा सुखरूप सुटलाय, सुखरूप पोहोचलाय व्यवस्थित जागी, आपल्यापर्यंत त्याचा काही कॉल आलाय का किंवा काय प्रतिक्रिया आहे? आता इथे पोलीस स्टेशनला समजले आहे तो सुखरूप आहे. नक्कीच आपलं काही बोलणं झालंय का त्याच्याशी? मी पोलीस स्टेशनला जात आहे, ऑफिसलाच आहे. तिथे मला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुखरूप आहे, त्याला काही कोणत्याही पद्धतीचा म्हणजे त्रास वगैरे नाही. 2 दिवसात सुटका त्याची होईल. बरं. या सगळ्या भारत जोडो मोहिमेसाठी निघालेला आदर्शवतच आपला मुलगा आहे आणि आज एका मोठ्या संकटातनं तो वाचलाय. एक वडील म्हणून कसे प्राऊड फील करतात आणि यानंतर त्याला काय सांगाल आपण? काय सांगणार, समाजसेवा त्यानं करावी, माझं काही हरकत नाही त्याला, एवढीच फक्त सांगणार आहे मी. आणि सुखी राहावं त्यानं. नक्की. धन्यवाद. श्रीकृष्ण शेवाळेचे वडील आपल्यासोबत बोलत होते. भारत जोडो अभियानासाठी ध्येयवेड्या तरुणांची यात्रा होती आणि त्यात नक्षलवाद्यांनी काही काळासाठी खंडित केलं होतं. मात्र अजूनही समाजातल्या चांगुलपणावर विश्वास असलेल्यांचा देश आहे हेच यातून प्रतीत होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.